आज आपल्या स्टुडिओमध्ये आपले आता माझीच म्हणून त्यांना आपले माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुंगे साहेब येणार आहे, तसंच मी त्यांना आपल्या मंचावर यायचं आमंत्रण देतोय. थोडं मोठ्या ना आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये अमूलाग्र बदल वसंतराव पुंगे साहेबांनी घडून आणले आहे. त्यांच्याच विषयी आपण त्यांच्यामुळे आज काही प्रश्न आपण जाणून घेणार आहोत. तर सर, मला पहिला एक प्रश्न असा विचारायचा आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये तुमची येण्याची आवड होती का नव्हती? सर्वप्रथम आवड निवड हा नंतरचा भाग. लोकांनी मला निवडून दिलं आणि आपल्या महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी काम करावं म्हणूनच मी इथं आलोय. आणि मग माझी आता ही त्या रिलेटेड काम करण्याची ही संधी, म्हणून मी तुमच्यासाठी काम करतोय सगळं शिक्षक होतो. तर आता विषयी बोलायचं झाल्यास ते आधीचे हाडामाचे शिक्षक होते. त्यांना स्वतःच्या मनात आधी वाटायचं व मी शिक्षणामध्ये काय बदल घडवून आणू शकतो, मी शिक्षणामध्ये काय केलं पाहिजे, त्यानुसारच त्यांनी ते क्षेत्र निवडलेलं होतं. आज सरांचा विषय हा आहे, त्यांनी जो 52 कलमी नियम आणला आहे त्यांना आणण्यामागचा उद्देश काय होता? माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा, महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटकाचा विकास व्हावा, विद्यार्थी घडावा, हा या संपूर्ण 52 कलमी कार्यक्रमाचा उद्देश होता. आणि तो मी राबवला, तो पूर्ण महाराष्ट्रात करून दाखवला आणि तो बदल घडून दाखवला. विशेष म्हणजे 52 कलमी करताना मी काही शिक्षकांचे इंटरव्ह्यू घेतले होते. त्यावेळी शिक्षकांच्या मनात एकच भावना होती, सर झोप लागत नाही. त्याविषयी तुम्हाला काय बोलायचं सर? झोप लागत नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न. झोप लागत नाही. त्यांनी पुंगे साहेबांनी शिक्षकांना हे पण म्हटलं होतं की तुम्ही झोपेमध्ये विद्यार्थ्यांसाठी काय करता त्याची पण नोंदी घ्या. तर शिक्षकाला हा प्रश्न पडतो झोपताना, का बाबा मी आता झोपताना करू तरी काय, म्हणजे त्यांना हे म्हणलं आम्ही झोपू तरी कसं, हे पुंगे साहेबांना विचारा असं मला त्यांनी आधीच म्हटलं होतं. म्हणून माझा हा प्रश्न त्यांच्याकडे तुम्हाला. संपूर्ण व्यवस्थेनं मला शिक्षण व्यवस्थेचा डॉन बनवून ठेवलं, मला एक विलन बनवलं. पण माझा उद्देश विलन किंवा शिक्षक प्राण्याला, माझ्या शिक्षकाला त्रास व्हावा हा नव्हता, कदापि नसेल. काही निर्णय हे घ्यावे लागतात आणि ते राबवावे लागतात आणि त्यांच्या उद्दिष्टापर्यंत जायचं असेल तर त्याची कडक आणि शिस्तबद्ध पद्धतीने अंमलबजावणी ही करावीच लागते आणि ती मी केली. माझा एक शेवटचा प्रश्न आहे माझ्या शिक्षक मित्रांकडून की साहेबांनी जे रात्रीचं नियोजन सांगितलं, रात्रीचं नियोजन करा, उद्या आपल्याला काय करायचं आहे त्या नियोजनाविषयी आपल्याला त्यांनी संपूर्ण विषयी माहिती दिली. आपण जे आमचे जे शिक्षक लोक आहेत ते ज्यांचे इंटरव्ह्यू घेत आहे त्यांना पण नियोजन करण्यास मदत होईल सर. पण आता रात्री झोपताना नियोजन कसं करावं त्याचा एक आराखडा पण तुम्ही द्यायला पाहिजे त्यांना, याविषयी बोलावं सर तुम्ही काहीतरी. नियोजनासाठी शाळेचा पूर्ण वेळ आपल्या कामी आहे. आणि शाळेत एक मी तर रोखतो सर सरांना, माझा विषय शाळेचा सकाळचा नाही, दुपारचा नाही, मध्यंतराचा नाही. शिक्षकाचं म्हणलं होतं रात्रीचं कसं, ज्यावेळी मी झोपणार आहे, दुसऱ्या दिवशी तयारी करणार आहे, दुसऱ्या दिवशी मला विद्यार्थ्याला काय शिकवायचं आहे याची मी नियोजन आज झोपण्या आधी करेल ना. पण तुम्ही काय काय इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं होतं एबीपी माझ्या सरांनी की माझ्या शिक्षकांनी झोपताना सुद्धा उद्या विद्यार्थ्याला काय द्यायचं आहे याचं पण नियोजन करावं. मी या संदर्भात काही शिक्षकांसोबत बोललो, सर म्हणजे आम्हाला झोपच लागत नाही आम्ही पुंगे साहेबांनी तेव्हा. मग नियोजन आम्ही करावं तर कसं करावं, आम्हाला याचा मोठा प्रश्न पडलाय सर. म्हणजे त्या नियोजनाविषयी मला ऐकून घ्यायचं तुमचं ते नियोजन कसं करणार. नियोजनाचा विषय आहे. नियोजन हा एका दिवसाचा, एका तासाचा की एका महिन्याचा विषय नाही. नियोजन शिक्षक प्राणी करताना पूर्ण वर्षाचं नियोजन
उन्हाळ्याच्या सुट्टीत सर अजून मी इथं रोखतो सरांना, सॉरी हा. मला बोलू द्या. नाही, नाही, माझ्या नाही. मग पहिले बोलू द्या. नंतर मला बोलू द्या. म्हणजे मी पहिल्या तर- प्रश्नाचं उत्तर प्रश्न तुम्हाला एकच आहे. मिळालं, तर मला पुढे तुम्हाला ऐका. बोलता येईल. रिस्पेक्ट करतो मी तुमच्या निर्णयाचा, पण प्रश्न एकच आहे. मी जेव्हा बाकी लोकांचं पण तुमच्या सगळ्या आराखड्यात विचारणं केली सगळ्यांना, तेव्हा त्यांचं सर आम्ही सगळं नियोजन करू, आम्हाला सगळं नियोजन करता येते, पण आम्ही रात्रीचं नियोजन कसं करायचं? जो आमच्या कुटुंबाचा वेळ आहे त्यांना द्यायचा आहे आम्हाला, मग आम्हाला झोपून ते सकाळी चांगल्याप्रमाणे आमच्या शाळेत जायचं आहे. जर हे आम्ही रात्री पण नियोजन करतो, झोप येताना झोप कधी होईल हा त्यांचा मोठा प्रश्न होता. सर याविषयी बोला असं वाटते मला. नियोजन हे रात्रीच केलं पाहिजे असं काही बंधन नव्हतं. नियोजन हा विषय पूर्ण व्यवस्थेचा दिवसभराचा होता. नियोजन हे पूर्ण वार्षिक नियोजन आपण आजच करून ठेवतो, आणि हा विषय जो नियोजनाचा आहे किंवा कामाचा ताणाचा स्ट्रेसचा तुम्हाला शिक्षक बंधूंना असं वाटत असेल तर तो विषय फक्त 20% शिक्षक, ज्याला आपण काय म्हणतो, जे आपण आता सांगितलेला शब्द होता की जे लगाड्स असतात, आज त्यांना उद्देशूनच केलेला होता. सरांना असं म्हणायचं आहे, जो रात्रीचं नियोजन म्हटलं होतं मी, तुम्ही ते दिवसा करा, पण त्यांनी त्यावेळेस काय झालं होतं, मी 24 तास 3 इंटरव्ह्यू पाहिले होते त्यांचे, तेव्हा साहेबांनी म्हटलं